नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात BSPK शिपाई. बसपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार उमाशंकर सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत मायावती यांनी त्यांचे सांत्वन केले आणि पक्ष कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. बसपा प्रमुख बहीण कुमारी मायावतीजी यांचा भावनिक निरोप. दिवंगत आमदार उमाशंकर सिंह यांच्या निधनाने बसपा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना बहीण कुमारी मायावती यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. भाऊ शब्दात त्या म्हणाल्या, भाऊ अनेक झाले पण अनेकांनी वेळ आल्यावर साथ सोडली, विश्वासघात केला. मात्र उमाशंकर सिंह यांनी कधीही माझा विश्वास तोडला नाही. त्यांनी शेवटपर्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणाने पक्षाची सेवा केली. तसेच माझ्या समाजानेही मला कधी धोका दिला नाही. उमाशंकर सिंह यांची आठवण काढताना मायावती म्हणाल्या की ते केवळ आमदार नव्हते, तर बहुजन समाज पक्षाचे एक विश्वासू आणि समर्पित संघर्षशील शिलेदार होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली आणि बहुजन समाजाच्या हितासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. बहीणजींनी उमाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना धीर देत स्पष्ट शब्दात सांगितले की बसपा परिवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कुटुंबाची इच्छा असल्यास उमाशंकर सिंह यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणण्यासाठी आणि पक्षात योग्य सन्मान व जबाबदारी देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शेवटी त्यांनी दिवंगत उमाशंकर सिंह यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की अशा निष्ठावान सहकार्याची उणीव कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या आठवणी आणि समाजासाठी केलेले कार्य कायम प्रेरणा देत राहील. धन्यवाद. जय भीम, जय भारत.